ज्ञानदीप लावू जगी। संगतीचं महात्म्य सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. दुर्गा मातेच्या या दरबारामध्ये चालू असलेला आपला भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ सोहळा, आणि त्यामधील 4थ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा महाराजांच्या वतीने माझ्याकडे आलेली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय.
आजूबाजूला गाव कुठंच नाहीये, बरोबर आहे का नाही? आहे पण थोड्या अंतरावर आहे. तसं तर हे जंगलाचं देवस्थान आहे, पण जंगल में सुद्धा तुम्ही लोकांनी मंगल वातावरण केलंय महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळ आहे. कार्यक्रमाचं व्यासपीठ, कार्यक्रमाचा मंडप, कार्यक्रमाचं सर्व नियोजन तुम्ही पाहिल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. काय करायचं? आवाज ना, थांबा थांबा थांबा, ते मागचे जे साऊंड आहे दादा, त्या साऊंडचा आवाज वाढव. पुढं बरोबर आहे, पुढचा नको वाढू काही, मागचा साऊंडचा आवाज वाढव, नाही तर तो एक साऊंड आहे तिकडे फिरून दे फक्त. विठाला 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 कुंडलिक वरदा या कार्यक्रमाचं वैभव काही आगळं आणि वेगळं आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. माय बाप, या कार्यक्रमाची जर सप्ताहाची पत्रिका पाहिली, त्याच्यात एक गोष्ट प्रामुख्यानं तुमच्या लक्षात येईल. जेवढे काही कीर्तनकार आहे तेवढे बहुतांशी तरुणच आहे महाराज. कीर्तनकार कसे? तरुण आहे. गायक सुद्धा तरुणच आहे, वादक सुद्धा तरुण आहे, टाळकरी मंडळी सुद्धा तरुण आहे, माईकवाला सुद्धा तरुण आहे. ज्या आमच्या बहिणीच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, ती आमची दिदी सुद्धा काय आहे? तरुण आहे. आणि या मंडपाचा जर सर्वे तुम्ही केला, या मंडपाचं निरीक्षण जर तुम्ही केलं, तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल, एक गोष्ट माझ्याही लक्षात येईल. इथं 85% तरुणांची संख्या आहे. हा संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आहे महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतो आणि मरेपर्यंत सांगत राहील. असाच जर सर्व तरुण वर्ग माझ्या संप्रदायाला जोडला गेला, असाच जर सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, तर मी नारदाच्या गादीहून जगदंबा मातेच्या दरबारात तुम्हाला सांगतोय मायबाप, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून मला खूप आनंद वाटतोय. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष देऊन ऐका. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाहीये. भागवतकर किती गोड वर्णन करतात. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदाय ही तदोदयते विवेकहा. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडाला. काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने. काय केलंय हो तुम्ही?
अभंग निळोबरायचा आहे 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे निळोबर आहे साधू संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्हालाही सांगत आहे मलाही सांगत आहेत. कोण आहे निळोबर आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. प्रश्न असाही निर्माण होतो, त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरु तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, लाखो शिष्य असतील, मग निळोबर आहे म्हणूनच का तुकोबरायने त्याचं वर्णन केलं? याचं कारण सांगू का महाराज? जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले निळोबराय होते. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, याच्यासाठी मी 3 जोड्या तुमच्या समोर ठेवतो. थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. माईकवाले त्यांचं काम करतील, तुम्ही माझ्याकडे पहा. हा हा, येईल येईल येईल. थोडं थांबा, थोडस काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये झालेल्या, तुम्ही माझ्याकडे पहा. गुरु शिष्याच्या शास्त्रामध्ये अनेक जोड्या झालेल्या, त्यामध्ये प्रामुख्याने 3 जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची एक, पहिली जोडी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या ज्ञानोबरायची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची निळोबरायची 3. लक्ष देऊन कीर्तन आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ एका रस्त्याने प्रवास करत असताना एका माय माऊलीने सुंदर अशी वडे केलेली होती. थोडं लक्ष द्या बरं कीर्तनाकडे तुम्ही माझ्या. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीने सुंदर असे वडे केलेले. त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला वडे खाण्याची इच्छा झाली. गोरक्षाला सांगितलं, ए गोरक्षा, ए गोरक्षा. जी गुरुजी,
काही नाही रे, वडे खाण्याची इच्छा झाली. गुरुजी चला तुम्ही आश्रमामध्ये, मी काहीतरी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमामध्ये गेले आणि भिक्षाची जुळी घेऊन गोरक्षनाथ त्या माय माऊलीच्या दारात आहे. अलक निरंजन भिक्षाम देही, हे माय मधुकरी वाय. आता त्या माय माऊलीला माहित होतं गोरक्षनाथ दररोजच मधुकरीसाठी येतात, भिक्षासाठी येतात. आणि असं सांगितलं जातं की संन्यासी महात्मा हा कोरडा शिदा घेतो, ओला शिदा घेत नाही. एका ताटामध्ये कोरडा शिदा आणल्यानंतर तो कोरडा शिदा बघितल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि गोरक्षनाथ त्या माय माऊलीला सांगतात, ए आई, ए माय, आज कोरडा शिदा नको, तुमच्या घरी जे वडे केलेले त्या वड्यातले 2 वडे माझ्या गुरुजींना द्या. नास्तिक होती ती माय माऊली. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने सांगितलंय, भागवतकाराने सांगितलं, यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो धर्माला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणलेलं आहे महाराज. काय म्हणलेलं आहे? नास्तिक म्हणलेलं आहे. बसा 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 बसा. विठ्ठल 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 ती माय माऊली एका वाक्यात गोरक्षनाथाला म्हणली, का बे तुझ्या गुरुजीला बरंच चांगलं चांगलं खा वाटतं. नास्तिक होती ना. गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए माय, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही ग, पहिल्यांदा 2 वडे मागितले. आणि जर 2 वडे मी माझ्या गुरुजीला देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी उत्कंठा त्या मायमाऊलीला कळाल्यानंतर त्या मायमाऊलीने प्रश्न केला, ए गोरक्षा, किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघून गेला, माय मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. काय म्हणली गोरक्षनाथ? मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीच्या मुखातून शब्द निघून गेला, एवढं जर तुझ्या गुरुजीवर प्रेम करतोस ना तू, चाल मला एक डोळा काढून दे, त्यावेळेसच मी वडे देते, तशी वडे देणार नाही. क्षणाचाही विचार न करता डोळा काढला आणि त्या माय माऊलीच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आले. एक हात डोळ्याला आहे, दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ म्हणतात, ए गोरक्षा, ए गोरक्षा. जी गुरुजी, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडे जखम झाली त्याच्यामुळे वेदना होत आहेत. परत विचारलं, ए गोरक्षा, खरं सांग डोळ्याला काय झालंय? गुरुजी, काही नाही, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे रक्त येते, वेदना होत आहेत. परत विचारलं, गोरक्षा काय झालं खरं सांग? हातावरचा डोळ्यावरचा हात काढला तर डोळाच नव्हता. घाबरले मच्छिंद्रनाथ, काय झालं गोरक्षा? काही नाही गुरुजी, मी ज्या मायमाऊलीकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो, मी ज्या मायमाऊलीकडे मधुकरी आणण्यासाठी गेलो, त्या मायमाऊलीने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? मी सांगितलं, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. त्या मायमाऊलीने मला डोळा काढून मागितला, तदनंतर मी वडे दिल म्हटल्यानंतर मी डोळा काढला आणि त्या मायमाऊलीच्या हातात दिला. मच्छिंद्रनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा, कळतं का रे तुला वेड्या? 2 वड्यासाठी डोळा काढून देत असतात, पागल झाला का तू? गोरक्षनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि मच्छिंद्रनाथाकडे पाहून गोरक्षनाथ म्हणतात, गुरुजी, त्या माय माऊलीने मला 2 वड्यासाठी फक्त 1 डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीने जर मला 2 वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असते. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. उदाहरण माझं संपलं. ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात, ते मच्छिंद्रनाथ काय तुमच्याने माझ्यासारखी गुरुजी असतील का महाराज? आजकालचे खेकडे धरणारे महाराज थोडे असतील ते. मच्छिंद्रनाथ होते ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. फक्त सर्वांना माझी विनंती आहे, हे कीर्तनात ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू नका. आमच्यासारखा एखादा बोंधू येईल आणि तुम्हाला म्हणून डोळा दे, डोळाही जाईल आणि महाराज जाईल. 2023 मध्ये एवढा ताकदवर माणूस आता शिल्लक राहिलेला नाहीये. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणावं, गुरु शिष्यपणा सिद्धीने गुरु शिष्यपणा अमर्यादा येणे
असे हजारो उदाहरणे या महाराष्ट्रात पाहायला भेटतील. पण शिष्य गेल्यानंतर गुरु रडतात हे पहिलं जर उदाहरण कोणाचं असेल तर माझ्या ज्ञानोबरायचं आहे. म्हणून पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची, दुसरी जोडी निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानेश्वर महाराजांची, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावे याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केले. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. निळोबराय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तू लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. अबे देव आहे ना तू, तुला शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. एखाद्या पत्रिकेवर जर चुकून एखाद्याचं नाव राहिलं महाराज तर ते हलकट 7 दिवस येऊन पाहत नाही. असं वाटतं त्याला की माझ्या पोरीचा साखरपुडा जन्म माझं नाव सर्वांनी घ्या. अजिबात नाही. परमार्थात सप्ताहामध्ये कोणा वाचून सप्ताह राहत नाही. आता जरी मी कीर्तन करता करता लगे मेलो तरी काळजी करू नका, राहिलेलं कीर्तन कोणीही पूर्ण करेल. कोणा वाचून काही राहत नाही महाराज. मी खरं सांगू का तुम्हाला, परमार्थाचं काम करत असताना, परमार्थाला मदत करत असताना, परमार्थाला सहकार्य करत असताना हवेसारखं सहकार्य करा. इथं जेवढे काही मायबाप बसलेले माझं लक्ष देऊन कीर्तन ऐका. हवा दिसती का जाणवती? हो, हवा जाणवती. गरम थंडी ही तिचे जाणव नाही, पण हवेला कलर नाही, निळा हिरवा पिवळा काळा काहीच नाही. हवा फक्त जाणवती. अरे तिरुपती संस्थानला जर गेले ना, शिर्डी संस्थानला गेले, माझ्या गजानन महाराजाच्या संस्थानला गेले तर हजारो टन धान्याचे ट्रक लोक आणून टाकतात, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे. मी तर या मताचा महाराज आहे, सप्ताहामध्ये लोकांनी तुमचं नाव घ्यावं, सप्ताहामध्ये लोकांनी तुमच्या नावाची वरवर करावी. एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. सप्ताहामध्ये एवढं चांगलं काम करा की देवानं तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. एवढं चांगलं काम माणसाने. वा वा. अरे कीर्तनकाराने नाव घेण्यासाठी पंक्ती कशाला देता? लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू, लोक काय म्हणतील म्हणून गंध नका लावू, लोक काय म्हणतील म्हणून गळ्यामध्ये माळ नका घालू. देव काय म्हणाल याच्यासाठी कीर्तन ऐका महाराज. काही लोक तर लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. बाबा सगळं गाव गेलं, मी जर नाही गेलो तर लोक काय म्हणतील? अजिबात नाही. लोक कोणालाच काही म्हणत नाही महाराज. तुम्ही चांगलं जरी वागलं तरी लोकायला काही घेण देणे, वाईट जरी वागलं तरी लोकायला काही घेण देणे. हे लोक कोणाचे झाले म्हणून आपल्यासारखे याचे होणार आहे. तुमचा लय मोठा गोड गैरसमज आहे की तुम्ही लय मोठे युट्यूब स्टार आहात, तुम्ही लयच मोठे गायक आहात, तुम्ही लय मोठे वादक. त्या भ्रमातून बाहेर निघा. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मेल्या त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? किती? 1 दिवस. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचा स्टेटस 1 दिवस ठेवतात. आपलं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. काय स्टेटस आहे आपलं? आपल्याला बायको आंघोळीला पाणी लवकर टाकत नाही हो महाराज, आणि आपलं कोण स्टेटस ठेवणार? म्हणून तुम्ही नका ताण घेऊ. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या देगलूर तालुक्यातला परमार्थच पडला समजा. तू मरून बघ ना एकदा, तू ताण नको घेऊ. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या नांदेड जिल्ह्याचं सांगतो तुम्हाला राजकारणच थांबलं. तू एकदा मर ना. कोणा वाचून काय राहतं? पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल? काय झालं भारताचं? कुठं काय झालं? इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का? भारत थोडं बंद पडलं काही? सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही गेले तरी कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे 2 वर्ष बिना टाळाची जगलेली जात आहे आपली. 2 वर्ष बिना पखवाजाचं जगलोय, 2 वर्ष बिना कीर्तनाचं जगलोय, 2 वर्ष बिना भागवताचं जगलोय. अरे 2 वर्ष बिना वारीचं आणि ज्ञानोबराय तुकोबरायचं जगलो तर माणसाची अवकातच काय? माणसाचं काय राहणार आहे महाराज आपलं? म्हणून तुम्ही ज्या भ्रमात जगता सोडून द्या तो भ्रम. विठाला विठाला परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. इथं या महाराजांचं प्रमाण आहे. तुका मने जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे गावया, संत
पाचारिता जावे संत चरण भावे रिघावाय. या धर्म मंडपामध्ये कीर्तनकार मी असू द्या का माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा ज्ञानी असू द्या, आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी कोणालाच तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलेलं गड्यांनो. आज इथं बसायला जागा नाहीये. इथं काही तुम्हाला गाड्या थोड्या पाठवलेल्या आहे काही? इथं का 500 रुपये रोज आहे का तुम्हाला चपटी आहे का कोंबडी? काही नाही महाराज, तुम्ही एकदम परमार्थासाठी आलेले लोक आहे महाराज. नाही तर एवढेच लोक जर एखाद्या आमदारा खासदाराला सभेला जर गोळा करायचे असेल, गोजेगावकर साहेब साहेब आहे त्याच्यामुळे मी त्यांना विचारलंय, बरोबर आहे का नाही? 500 रुपये रोज द्यावा लागतो, त्यातला जो मधला दलाल तो 300 पुढे देतो, 200 खातो, परत ते भांडणं सुरू होतात. त्यात कोणी दारू एक मागतंय, कोणी व्हेजिटेरियन असतंय, कोणी नॉन व्हेज वाला असतंय, त्याच्यात गाड्या करा. अजिबात नाही महाराज. न बोलावता न कोणाला आमंत्रण देता बसायला जागा नाहीये. ही परमार्थातली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शक्ती गाड्यांना. आज कोणत्याच नेत्यासमोर समाज नाहीये, कोणत्याच पक्षासमोर समाज नाहीये. जेवढा काही समाज येतो फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदाय समोर आहे. याचं कारण असं आहे की समाजाच्या अंतःकरणामध्ये एक आत्मविश्वास आहे, समाजाला एक गॅरंटी आहे. कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या, माझ्यापेक्षा मोठा असू द्या, इथून या व्यासपीठाहून आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने समाजाची दिशाभूल नाही केली महाराज. म्हणून सुद्धा ज्ञानोबराय जाऊन एवढे दिवस झाले तरी संप्रदायात 30 ताकद आहे, दिवसेंदिवस ताकद वाढत चालली. अरे आम्ही एवढे भाग्यवान लेकर आहोत महाराज. हे जे गायक असतील, वादक असतील, आमचे कथाकार असतील, आम्ही एवढे भाग्यवान पोर आहोत. तुमच्या पोरायला फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. तुमच्या पोरांना वर्षातून फक्त एकदा दिवाळी आहे. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला दिवसाला दिवाळी महाराज. ज्या गावात जाऊ त्या गावात दिवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. अरे जे पोरग बापाला बाप म्हणत नाही, जे पोरग मायला माय म्हणत नाही, ते पोरग आम्ही आल्यानंतर जर 5-5, 10-10 हजाराचे फटाके वाजवतय. ही ताकद जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबरायची, वारकरी संप्रदायाची. म्हणून इथं या. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे संत भावे रिघावया. ठीक आहे महाराज, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजेत, एक धर्माचं ठिकाण. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट खायला नेत असेल जाऊ नका बरं. तुम्हाला कोणी फुकट पाजत असेल पिऊ नका. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. भागवतामध्ये दक्ष प्रजापतीचा खूप मोठा प्रसंग आलेला आहे. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. भगवान शंकर सांगत होते, सती ए सती, अगं मी जवाई तुझ्या बापाचा, मला साधा एक फोन नाही ग, बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाहीये. पण सती ऐकलं नाही सतीनं. मला एक कळत नाही, भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हते कृष्णा. आपल्यासारख्या कृष्ण शंकराने काय अपेक्षा करायची? आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेले रात्री कैलास बायको म्हणती अहम ब्रह्मास्मी. न चॅलेंज आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून आमंत्रण असताना कुठेही जायचं नाही. याच्यासाठी दक्ष प्रजापतीचा खूप मोठा प्रसंग आहे. परत निळोबराने डोळे लावले. निळोबराय देवाला म्हणतात, तैशा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? अरे तुला बोलवलं नाही तर आला कशाला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. ओ निळोबराय ऐका ना हो. अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील मला? पहिल्यांदा निळोबराने सांगितलं तुला बोलवलं कोणी एक, आणि दुसऱ्यांदा निळोबराय देवाला सांगतात, निळ म्हणे आम्ही नवळखोजी देवा, निळ म्हणे आम्ही नवळखोजी देवा, तुकयाचा दावा तुकयाचा
सांगतात ए जाय तुला ओळखत नाही मी. किती ताकद असेल निळोबरायची. जगाचा मालक निळोबरायच्या दारात उभा आहे. कर्तुम अन्यथा कर्तुमच्या पांडुरंगाची शक्ती. तो पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या दारात उभा असताना निळोबराय सांगता ए जा तुला ओळखत नाही. खरं सांगा देशाचा पंतप्रधान आहे, देशाचा पंतप्रधान आहे आणि तुमच्या दारात येऊन त्यांनी दरवाजावर थाप टाकावं. ए दार उघड. आणि तुम्ही दार उघडल्यावर तुम्ही म्हणा कोण आहे रे भाऊ तू? मरण ना ते फाशी घेईल ना. जगातला सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य तुमच्या दारात उभा आहे आणि तू म्हणा कोण आहे? निळोबराय देवाला सांगता जा तुला ओळखत नाही. यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगता ओ निळोबराया तोंड सांभाळून बोला. देवे मी गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परिलस्थानम निधानम बीजमव्यम. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय ओवी खर्च करतात. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळिता. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोला. अजून सुद्धा काही मंडळी हिमालयात खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया. तिथले कावळे तिथले ज्यावेळेस त्या साधू संतांचा मांस खातात त्यावेळेस ते साधू संत त्या कावळ्यांना सांगतात पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस. दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो आमचं सर्व मांस का पण हे दोन डोळे अजून खाऊ नका. हे दोन डोळ्यांना सुद्धा अजून अपेक्षा आहे की जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल. महाराज एवढं प्रेम करून एवढं देवाचं चिंतन करून त्यांच्या स्वप्नात नाही निळोबराय मी. अर्धा तास झालंय तुमच्या समोर काही तर बोला. जगात सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला मानवी देहाला आलेल्या जन्माला माणसानं निश्चित चांगल्या माणसाची संगती केली पाहिजे. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो गड्यांनो. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नोकर झालेलं कधी चांगलं आहे. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नौकर झालेलं कधी चांगलंय. अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत बाबा. अरे वाल्या कोळ्याचा जीवनाचं जीवनचरित्राचा अभ्यास करा. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला, काही सप्ताह नाही ठेवला, भागवत नाही केलं, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्या ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाने वागतो, ज्यांच्यासाठी एवढं चुकीचं कर्म करतो, एवढं पाप कर्म करतो, शेवटी कोणी कामी येणार नाही. एवढं म्हणल्यानंतर काय भावला तो सत्संग अंतकरणाला. कोळियाची कीर्ती वाढली गहल केले रामायण रामादी. बोली ला वाल्मिक तैसेची करीन वर्तनी दावीन नामा म्हणे. मला स्वाभिमानानं सांगा वाटतं की या देशाचा आद्य कवी एक डाकू होता. महाराज कोण होता? डाकू होता. म्हणून संत संगतीला खूप महत्वाचं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, संगत करत असताना चांगली करा. संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं प्रमाण घ्या. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. सर्वांच्या प्रमाण पाठ आहे. अनमोल किमतीचा हिरा असू द्या, तो जर ढेकणाच्या संगतीत गेला त्याचा नाश होतो. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एका जंगलामध्ये राजहंस राहत होता. त्या राजहंस एका झाडावर राहत असताना कावळा त्याच्याकडे पाहुणा म्हणून गेला. आगतम स्वागतम सुस्वागतम. राजहंसाने स्वागत केलं, खुर्ची टाकली बसण्यासाठी. या कावळेराव या या या. काय करायचं नाश्त्याला? कांदा पोहे घेणार, उपीट घेणार? काही नाही, साधे कांदा पोहे करा. बरोबर. दोघांची चर्चा सुरू झाली. कसं काय तुमच्याकडे आरक्षणाचं वातावरण? कोण म्हणला? राजहंसाने कावळेरावला विचारलं. कावळेराव बरं आहे का? हो सर्व चर्चा वगैरे झाली, कांदा पोहे झाले, गप्पा झाल्या, कॉफी वगैरे पिली आणि कावळा उठून गेला. कावळा जेवण झालं आणि कावळा उठून गेला. कावळा किती जरी चांगला असला तरी कावळ्याचा घाणपणा कावळा कधी सोडत नाही. कावळा उठून गेला, पण कावळ्यानं उठून जाताना त्याची विष्ठा खाली टाकली. त्या देशाचा राजा त्या झाडाखाली विश्रांती करत होता. जशी ती विष्ठा आली तशी त्या राजाच्या तोंडावर पडली. राग आला राजाला. मी या देशाचा राजा आहे, या देशाचा प्रधान सेवक आहे मी. माझ्या अंगावर विष्ठा टाकली. वरती पाहिलं कावळा उडून गेला होता. राजहंस दिसला. जसा धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला, बुंग करत बाण गेला.
राजहंसाच्या काळजामध्ये बाण घोसला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये राजहंस खाली पडला. प्रधानजी धावत पळत आला. राजेसाहेब, ओ राजेसाहेब, काय केलंय आपण? हे प्रधान बोलू नकोस, मी या देशाचा राजा आहे आणि माझ्या अंगावर या राजहंसाने विष्ठा टाकली. ज्यावेळेस ती विष्ठा पाहिली त्यावेळेस प्रधान सांगतो, राजेसाहेब ती विष्ठा राजहंसाची नाही हो, ती विष्ठा कावळ्याची. कशाची आहे? कावळ्याची. राजालाही वाईट वाटलं. अरे निश्चित माझ्या एका चुकीमुळे एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली. राजहंस शेवटचे श्वास मोजत होता, पण राजहंस राजाला दोष नव्हता देत. राजहंस मनातल्या मनात विचार करत होता, मलाच कळलं नाही कोणाची संगत करावी. काय म्हणला राजहंस? मला कळलं नाही कोणाची संगत करावी. मी चुकून कावळ्याच्या संगतीत गेलो तर मला प्राणासाठी मुकावं लागलं. तसं या धर्म मंडपामध्ये, या कीर्तन मंडपामध्ये हजारो माळकरी राजहंस बसलेले, पण तुमच्या आजूबाजूला बिना माळीचे बरेचसे कावळे बसलेले. राजहंसांनो सावध राहा त्यांच्यापासून. संगत करना पड़ोगी, पड़त पड़ही जा. संगत करना पड़ोगी, पड़त पड़ही जा. गज के माता आजा बैठे, मनवांचित फल खाए कबीरा, मनवांचित फल खाए. संगत करना बडो की तो बडत बडत जाय. मोठ्या माणसाची संगत केली की मनुष्य मोठा होतो, म्हणून कुसंगती कामाची नाहीये. तिसरी संगती आहे विसंगत. विसंगत परमार्थातही नसू कोण, विसंगत संसारात सुद्धा नको. किती चांगला मोठा सप्ताह करा, किती चांगला 500 स्क्वेअर फूट तुम्ही हे 5000 स्क्वेअर फूट मंडप टाका, लाइटिंग लावा, पण कार्यक्रमासाठी जर माईक चांगले नसेल तर कार्यक्रम चांगला होत नाही. एक माईक चांगला आहे, मंडप चांगला आहे, कीर्तनकार नामांकित आहे, गायकही पट्टीचे, आणि पखवाजे फक्त 2च बोल वाजवत असेल, दुखतंय खुब्यात जमणार नाही. पखवाजे सुद्धा त्याच क्वालिटीचा पाहिजे. आपल्या पखवाद्याविषयी तर काही विचारच करायचं काम नाही महाराज. एकीकडे कृष्ण आहे आणि एकीकडे विठोबा आहे. वा 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 वा. पखवाज सुद्धा भेटतो या दोघायला. कुणूकुण यांच्या नशिबात पडलो मी, बरोबर आहे का नाही? पखवादाला सुद्धा घाम फुटतो हे वाजवायला लागले की. बरं पखवाजे चांगले, माईक चांगले आणि गायक नुसते बेसुरारडत असेल, जमल का हो महाराज? गायक सुद्धा महाराष्ट्रातील काय रणजित दादा हुशार आहे तुम्ही. महाराष्ट्रातला एक एक कोहिनूर हिरा तुम्ही तुमच्या गावात आणलाय महाराज, बरोबर आहे का नाही? आमचा संजू दादा आहे, आमचा कैलास दादा, हे सर्व मंडळी आमच्या संप्रदायाचं वैभव आहे महाराज. काय वैभव आहे? लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं. गायक चांगले, वादक चांगले, माईक सिस्टीम चांगली आहे, आणि पुढं लोकच नसतील ऐकायला. 7-5 3 दशकाचा मेळा कसं जमवलं? लोकही चांगले पाहिजेत ना महाराज. बरं लोकही खूप चांगले, माईकही चांगले, वादकही चांगले, गायकही चांगले, रिस्पॉन्स चांगला आहे, आणि कीर्तन संपल्यावर नुसता बुक्काच असेल, ते पण व्यवस्थित पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे. बाकी तर सगळं जग मिथ्य आहे महाराज. ब्रह्मसत्य तेच खरं आहे ना बाकी. म्हणून विसंगती परमार्थातही नको आणि विसंगती संसारात नको. एखादा कीर्तनकार माणूस आहे महाराज, 4 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सुटला, गावी आला नाही, सांगितलं बाळा किती दिवस झाले माय आता आम्हाला होत नाही, एखादी गरीबाची पोरगी पाहून लग्न कर. कीर्तनकार आहे, भागवत करतोय, रामायण करतोय, गळ्यामध्ये माळ आहे, दररोजचे कीर्तन आहे, आणि त्याला लग्न करायची इच्छा झाल्यानंतर खरं सांगा त्याने एखाद्या माळकरी मुलीसोबत लग्न करावं का जीन्स पॅन्टवाली सोबत? कृष्णा माळकरी मुलीसोबत. त्यानं जर जीन्सवाली सोबत केलं तर कसं जमल? हा म्हणायचा चाल कीर्तनाला, ती म्हणायची चाल पिक्चरला, ताळा जमणार नाही. मग त्याला जर लग्न करायचं असेल ते एखादी गोर गरीब माळकरीच्या मुलीसोबत जर लग्न केलं, दोघांचा संसार आनंदाने चालत. संसारात सुद्धा विसंगती कामाची नाहीये, आणि परमार्थात तर विसंगती अजिबात कामाची नाहीये. मग कुसंगती कामाची नाही, विसंगती कामाची नाहीये. मग काही लोक म्हणतात तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सर्वात मोठी महत्वाची संगती सुसंगती. सुसंगतीने कोणाकोणाच्या जीवनाचा उद्धार झाला. शबरी अहिल्या गणिका नारी, भक्त प्रल्हादजीचा उद्धार झालाय, विदुर काकाचा उद्धार झालाय, ध्रुव बाळाचा उद्धार. हे जेवढे काही मंडळी जर ज्यांचा भगवंताची जर कृपा कोणामुळे झाली असेल तर ही फक्त आणि फक्त कोणामुळे झाली? संतांमुळे झालेली. काही लोक म्हणले महाराज संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. निळोबराय सांगतात अरे वेड्या, साधूच्या जीवनामध्ये गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल यात नव नाहीये. मैशे पुत्र मोगी बोलविले
पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. या अभंगामध्ये ज्ञानोबराय साधू संतांचं वर्णन सुद्धा संगतीचं महात्म्य सुद्धा सांगतात आणि ज्ञानोबरायच्या जीवनात ती अलौकिक चमत्कार निळोबराय वर्णन करतात. माझा पहिला प्रश्न तुम्हा सर्व जाणकार मंडळीला आहे, ज्ञानोबरायसारख्या योगी माणसाच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायसारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असाला हो की ज्ञानोबरायसारख्या एका महात्म्याला रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची वेळ आली? खरं सांगू का महाराज, या महाराष्ट्राचा इतिहास आहे, या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक वाईट खोड आहे, जिवंतपणी तर माणसाचं महत्व कोणालाच कळलं नाही गाडी. अरे जे साईबाबा देवस्थान हा जगातील सगळ्यात मोठं देवस्थान आहे, हजारो लोक नाही लाखोना लोक दररोजचं अन्नदान करतात, हजारो वर्गण्या तिथं दररोज गोळा होतात, पण ते साईबाबा हयात असताना लोकांनी त्यांना पंक्तीतून उठवून दिलंय. हे चरित्र तुम्हाला ध्यानात ठेवावंच लागेल महाराज. मी खरं सांगू का, माणूस आतून केव्हा खचतो? ज्या दिवशी आपले माणसं आपल्या माणसाचा विरोध करतात महाराज. आज हिंदू धर्माला संकट बाकीच्या धर्मापासून नाहीये. हिंदू धर्मावर जे संकट आलेलं ते बाकीच्या धर्मापासून नाहीये. हिंदू धर्माचं पांघरून घेऊन जे लोक हिंदू धर्माचा प्रचार करतात त्या लोकांपासूनच हिंदू धर्माला खूप मोठं संकट आलंय महाराज. मी खरं सांगू, आपले माणसं ज्या दिवशी आपल्या माणसाच्या विरोधात काम करतात त्या दिवशी निश्चित मनुष्य चुकीचा टळून जातो मनुष्य. अरे कीर्तनकार दारुड्याचा विरोध करू शकतो, कीर्तनकार दारुड्याचा विरोध करू शकतो, कीर्तनकार राजकारण्याचा विरोध करू शकतो, कीर्तनकार नास्तिकाचा विरोध करू शकतो, पण ज्या दिवशी कीर्तनकाराचा विरोध कीर्तनकारच जर करायला लागला तर कीर्तनकाराने विरोध कोणाचा करायचा हाही मोठा प्रश्न आहे. मी नेहमी आवर्जून उदाहरण सांगत असतो, थोडा किंचित विको वाढवता द्यायचा, किंचित. एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते, लक्ष देऊन ऐका उदाहरण. एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते, एक सोनाराचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर सोना आणि लोखंड जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगत होतं, हे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोराने आवाज करत नाही, आणि तुझा मालक तुला ठोकायला लागला की अख्खी गल्ली जागृत करतो, तू किती त्रास होतो रे आम्हाला. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगू लागलं, सोन्या, ए सोन्या ऐक, तू आहे सोनं, तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड सोन्याला? तू आहे सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे, मी आहे सुद्धा लोखंड, मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो महाराज. ज्ञानोबरायच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर ज्ञानोबरायला त्रास त्या काळामध्ये जेवढा ब्राह्मण समाजाने दिला तेवढा कोणीच दिलेला नाहीये. तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी जी चांडाळ चौकटी होती ती आपलेच लोक होते, दुसरे कोणीच नव्हते महाराज. अरे ज्या ज्ञानोबरायचं दर्शन घेतल्यानंतर हजारो जन्माचं नाही लाखो जन्माचं पाप नाहीच होतं. त्या ज्ञानोबरायनी जर इंद्रायणीवर स्नान केलं त्यावेळेस लोक म्हणायचे, हे ज्ञाना, इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी वाटल. अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण माझ्या ज्ञानोबरायमुळे येत होतं. ते ज्ञानोबरायनी इंद्रायणीवर स्नान केलं तरी लोकांनी म्हणावं इंद्रायणी वाटल. सिद्धेश्वराच्या मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. ज्ञानोबराय सांगतात, ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून खाली आलोय, आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे. आणि एवढं असून सुद्धा आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, एवढं दुःख सहन करून सुद्धा जर हे लोक आम्हाला त्रास देत असेल, मग ज्ञानोबराय थकले महाराज. ज्ञानोबरायनी ताटी लावली, सर्वांना अभंग ज्ञात आहे. एका 5 वर्षात चिमुकल्या लेकरांनी ज्ञानोबरायला उपदेश केलेला आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, संत तोची जाना जगी दया क्षमा, लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. ज्ञानोबरायनी समाजाला चमत्कार करावा, समाजाने मला मानाव म्हणून चमत्कार नाही केला. मी तर ज्ञानोबरायनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हा चमत्कारच मानत नाही. ज्ञानोबरायनी भिंत चालवली हाही चमत्कार मला काही वाटत नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हाही चमत्कार मला काही वाटत नाही. वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषेचं ज्ञान असून ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली, हा तुमच्याने माझ्यासाठी सगळ्यात मोठा चमत्कार आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या महात्म्याने विश्वाला शांतीचा संदेश दिला,
त्या महात्म्याचं काय वर्णन करायचं. रेड्या मुखी वेद बोलविला बोलविला गर्व तुझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझा शांती रूपे प्रगटला नाम माझा शांती रूपे प्रगटला नाम माझा शांती रूपे प्रगटला शांती रूपे रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्यांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी चालविली जड भिंती हरली चांगयाचे भांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज त्यांचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबराने भिंत चालवली. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय ज्यांनी निर्जीव भिंत चालवली अशा महात्म्याचं मी काय वर्णन करायचं. नय हा सामान्य महिमा संताचा. नय हा सामान्य महिमा संताचा. सामान्य
नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जीवी. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं मी काय वर्णन करणार. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवरायचं वर्णन निळोबराय करतात. नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. लोक म्हणतात देव कुठं जेवत असतो. जेवतोय महाराज, पण आपण जेवू घालत नाही. कौन कहते है भगवान आते नहीं, कौन कहते है भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नाही. कोण म्हणतोय जगाचा मालक येतोय महाराज. पण भगवंताला बोलवण्यासाठी तुम्हाला द्रौपदी व्हावं लागेल. एक, भगवंताला बोलवण्यासाठी तुम्हाला गजेंद्र व्हावं लागेल. दोन, येतोय महाराज. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह विदुर काका की तरह तुम खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं. रडतोय महाराज. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुओ नहीं. ट्रबल कमी करायचं, शिट्टी मारतोय. नैनन के जल से पग धोए. रडतोय महाराज. अरे ज्ञानोबरायच्या जाण्याने महाराष्ट्र रडत होता, यात नवल नाहीये. साधू संत रडत होते, यातही नवल नाहीये. ज्ञानोबरायच्या जाण्याने जगाचा मालक रडत होता महाराज. रडतोय फक्त त्यासाठी तुम्हाला तेवढं प्रेम करावं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. परमार्थ एवढा वाढलाय महाराज. परमार्थाला आज खूप चांगले दिवस आहे. मी तर नेहमी सांगतो आम्ही भाग्यवान आहे की आम्ही 2023 मधले कीर्तनकार आहे, कथाकार आहे, गायक आहे, वादक आहे. खूप चांगले दिवस आहे. IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे संप्रदायाला आहे महाराज. शेअर मार्केटला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे संप्रदायाला आहे. राजकारणाला तर दिवसच नाही, त्याच्यामुळे त्याचा काही विषयच घ्यायचा नाही महाराज. सध्या सगळ्यात चांगले दिवस महाराज लोकांना आहे महाराज. उपकार आहे ज्ञानोबराय तुकोबरायचे. त्यांना खायला भेटलं नाही ना, आम्हाला काय काय खावायची पंचायत आहे महाराज. बरोबर आहे का नाही. एवढे चांगले दिवस ज्ञानोबराय तुकोबराने तुमच्याने माझ्यावर आणले ना. आता ही वतनदारी फक्त आपल्याला सांभाळायची, याच्यातलं काही विकायचं नाही बस. हवेतच तुमची जमीन आहे. नुसती भाड्यानं जरी दिली तरी तुमचं जीवन जगेल एवढं सुंदर तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराने करून ठेवलंय महाराज. भाग्यवान आहे आपण की आज किती संप्रदायाला दिवस चांगले महाराज. माणसं मेली तरी कीर्तन आहे, माणसं मेले तरी कीर्तन आहे, माणसं जलमले तरी कीर्तन आहे. त्या पश्चिम महाराष्ट्रात जर तुम्ही गेले ना महाराज तर हळदी निमित्त कीर्तन आहे, वराती निमित्त कीर्तन आहे. आणि त्या पश्चिम महाराष्ट्रात तर एवढे वर्ष श्राद्ध आहे बाबा 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 बाबा. ते वर्ष श्राद्ध करू करू काल्याच्या कीर्तनात सुद्धा आया है सो जाएगा राजा रंग फकीर चिंतनच ते ना महाराज. बरोबर. एवढ्यावर नाही कशा निमित्तानं कीर्तन ठेवा एवढं तर कळलं पाहिजे. त्याला म्हणे हॅलो पुरुषोत्तम दादा आहे का. म्हणलं हो मीच बोलतोय. दादा कीर्तन ठेवायचंय तुमचं. म्हणलं बरं बरं बरं. मी तारीख पाहिली, तारीख खाली होती, त्याचं नाव गाव लिहिलं, नंबर लिहिला आणि त्याला फोन ठेवता ठेवता म्हणलं का बे कीर्तन कशा निमित्ताने. तो मला सांगतो म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्या पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन आहे. मला कीर्तन करू आपण, कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हाही एक मोठा प्रश्न आहे. गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन नाही आणि कोंबडी पळाली हा अभंग कीर्तनाला चालत नाही. मग नेमकं म्हणायचं काय हाही एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. आज खूप कीर्तन भागवत रामायण एवढे वाढले खूप वाढले, पण जेवढा परमार्थ वाढला तेवढा परमार्थातला दिवसांदिवस भाव कमी होत चालला. दिवसांदिवस परमार्थातलं प्रेम कमी होत चाललंय, श्रद्धा कमी होत चालली. आणि परमार्थात जर प्रेम नसल, भाव नसल तर नाथ बाबा सांगतात रांडविने जेवी शृंगार पैकेला, शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेम
सुख देई, प्रेम सुख देई. राजेश्वरानंदजीचं एक भजन आहे, खूप सुंदर आहे पहा. जो प्रेम गली में आए नहीं, ट्रबल कमी कर दादा थोड़ा. प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. किती गोडे. जो वेद पढ़े और भेद करे, मन में नई निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली में, म्हणून परमार्थ ही गोष्ट श्रद्धेची आहे, परमार्थ ही गोष्ट प्रेमाची आहे, आणि परमार्थ ही गोष्ट भावनेची. महाराज नामदेवराय ज्यावेळेस भगवंताला दूध पाजायला जातात, देव जगाचा मालक दूध पेत नाही, त्यावेळेस नामदेवराय वर्णन करतात. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला खाई, दूध दुहावत नामा खाई. काला बछड़ा कपिला गाई, दूध पिवत आई. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाड़त नामा रोवत. नामदेवराय देवाला विनंती करतात. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाड़त नामा रोवत. दूध पियो मोरे गोविंद लाला. बेस दे, ट्रबल कमी कर आणि थोडं विकू दे. दूध पियो मोरे गोपाल लाला, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. नामदेवरायांच्या हातचं दूध पिलं, पण नामदेवरायांनी तेवढी विनंती केली, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घेईवा विठ्ठला. अशी का तुझला भूक लागली, माता यशोदा भोजन घाली. नामा म्हणे तुझला शरण, आणि पदकमलावरी सिरापटीन, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तिसऱ्या चरणामध्ये निळोपराने आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना खूप गोड वर्णन केलंय. बोला. उदकामा जीवया, उदकामा जीवया, ठेवुनी कोरड्या, ठेवुनी कोरड्या, ठेवुनी कोरड्या. उदकामा जीवया, उदकामा जीवया, उदकामा जीवया, ठेवुनी कोरड्या, ठेवुनी कोरड्या.
माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये निळोबराय आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना सांगतात उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पूर्वी लोक जेवायला बसले की उदक 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 म्हणायचे, तो आता शब्द बंद पडला. उदका माझी वह्या ठेवून कोरड्या. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे महाराज. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचमवेद असा गाथा निर्माण केलाय. या समाजाने त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, या समाजाने त्या गाथ्याचा सत्कार तर केलाच नाही, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवला महाराज. तरी सुद्धा तुको निळोबराय सांगतात की उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. मग जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात एक, जे निर्जीव भिंत चालू शकतात दोन, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे निर्जीव भिंत चालू शकतात, ते साक्षात भगवंताला जेऊ घालू शकतात. ज्यांच्या सामर्थ्यानं जशा लाह्या पाण्यावर तरंगतात तसा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तरंगतो. त्या साधू संतांच्या जीवनामध्ये जर आपण त्यांची संगती केली तर महाराज सांगतात निळामने तीही संगीची तरणे दिन उद्धरणे नवल कोण. तुमच्याने माझ्या जीवनामध्ये नेमका संभ्रम आहे की शरण कोणाला जायचं. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, हा देगलूर परिसर खूप मोठ्या महात्म्याच्या कुशीमध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात महाराज. दुंडा महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर या परंपरेतले तुम्ही मंडळी आहात. माझी विनंती तुम्हाला, महाराष्ट्रातल्या कोणत्याच माणसाने ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू नाही म्हणलं पाहिजेत गड्यांनो. आम्ही चांगलं कीर्तन करतोय म्हणून तुम्ही आम्हाला मानावं, आमचे फोटो घरात लाव, या मताचा तर मी महाराजच नाहीये गड्यांनो. जसं डीएड झाल्यानंतर सीएटी पास झाल्यानंतर जसा शिक्षक मुलांना शिकवतो तसं आळंदीचा अध्ययन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला चांगले विचार सांगतो. आम्ही संत नाहीये, आम्ही साधू नाहीये, आम्ही काही महात्मे नाहीये. जसा एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतो तसं आम्ही तुम्हाला शिकवतो महाराज. फक्त ज्ञानोबराय तुकोबरायची उष्टावळी आम्ही तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर महाराजावर विश्वास ठेवसाल तर फसगत होईल तुमची. तुम्ही एखाद्या कीर्तनकारावर विश्वास ठेवसाल तर फसगत होईल तुमची. तुम्ही एखाद्या वादकावर विश्वास ठेवसाल तर फसगत होईल तुमची. तुम्ही एखाद्या गायकावर विश्वास ठेवसाल तर फसगत होईल तुमची. पण तुम्ही जर ज्ञानोबराय तुकोबरायवर विश्वास ठेवला तर मेले तरी तुमच्या जीवनात कधीच फसगत होणार नाही महाराज. आमच्यासारखे हजारो कीर्तनकार आले, आमच्यासारखे हजारो कीर्तनकार जातील, उद्याही येतील आणि परवाही जातील, पण ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव आजच्या तारखेमध्ये सुद्धा तेवढं सुंदर. याचं कारण हा वारकरी संप्रदाय आमच्यासारख्या कीर्तनकारावर नाही चालत हो. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबराय आहे आणि वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबराय आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना डोळस परमार्थ करा. कारण पोटाची तळगी भरण्यासाठी आज साधू संतांचा खूप झालाय महाराज. दगड उचलला की महाराज निघायला लागलाय, आता दगड उचलला की कीर्तनकार निघायला लागला. काही काही तर मूर्ख म्हणतात मी आळंदीला गेलो नाही, मी पंढरपूरला गेलो नाही, मी वृंदावनला गेलो नाही, मी कोणत्या महाराजाकडे शिकलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. या बाबा लोकांचाच लय त्रास आहे महाराज. ज्याला काही परंपरा नाही, अहो काही काहीला महाराज टाळ कसा वाजवा याची अक्कल नाही, तो सुद्धा कीर्तन करायला लागलाय. ज्यानं कधी पंढरपूरची एक पायी वारी केली नाही, ज्यानं कधी आळंदीची कार्तिक वारी केली नाही, मी तर या मताचा महाराज आहे. तुम्हाला काही मोठं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. समाज कोणाला मोठंही करत नाही, समाज कोणाला खाली करत नाहीये. तुम्हाला आणि मला मोठं केलंय फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबराय. वर्षभर त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावावर पोट भरतोय आपण. मग किती जरी मोठं संकट आलं तर ज्ञानोबरायचा समाधी सोहळा कधी सोडायचा नाही एक. किती जरी मोठं संकट आलं तर ज्ञानोबरायचा समाधी सोहळा सोडायचा नाही एक. आणि किती जरी मोठं संकट आलं तर पांडुरंगाची एकादशी सोडायची नाही आषाढी. बस काही काही पांडुरंगाच्या एकादशीला आपण वारीत असतो, काही काही बावळी इथं वर्ष श्राद्ध करतात आणि स्टेटस ठेवतात. अरे पंढरपूरची वारी सोडून जो गावाकडे कीर्तन करतो त्याला कीर्तनकार नाही म्हणायचा, तो परमार्थातला बैल म्हणायचा. काय म्हणायचा? बैल. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगाने ज्ञानोबराय तुकोबराय साधू संतांना सांगितलं बघा तुम्ही वर्षभर कुठे जा, फक्त आषाढीला माझ्याकडे या आणि कार्तिकीला या, बाकी मला काही घेणं देणं नाही. मग साक्षात पांडुरंग जर सांगत असेल आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा, तर संप्रदायातल्या परमार्थातल्या काम करणाऱ्या माणसाने ज्ञानोबराय तुकोबरायचा पालखी मार्ग म्हणजे आषाढी वारी विसरायची नाही एक. आणि कार्तिकी ज्ञानोबराय, अरे आई ना ती तुमच्या मायेनं फक्त आपल्या मायबापानं आपल्याला जन्माला घातलेलं आहे, पण तुम्हाला आज नावा रूपाला जर कोणी आणलं असेल तर माझ्या ज्ञानाबाईनं आणलेलं आहे. आज तुमचं पकवाजामध्ये नाव असेल, कीर्तनकारामध्ये नाव असेल, वाजवण्यामध्ये नाव असेल, गायकामध्ये नाव असेल, हे काही तुमच्या मायबापानं ओळख दिलेली नाहीये.
तुमचे खरे मायबाप ज्ञानोबराय तुकोबराय आहे आणि तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही महाराज. म्हणून निळा म्हणे तीही संगीची तरणे. अरे दीन उद्धारणे नावाला कोण ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो, ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर निर्जीव भिंत चालते, ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेळेत बोलू शकतात ते. तर मग दीन उद्धारणे माणसाचा तुमचा आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल ही शंका सुद्धा अंतकरणामध्ये ठेवू नका. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, काहीतरी काळ साधू संतांच्या संगतीमध्ये घाला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. कधीतरी जाऊन म्हणा त्या देवाला. मी तर नेहमी सांगत असतो, म्हणा ना कधीतरी म्हणा भगवंताला. म्हणा नाही भगवंताला म्हणायचं तर आधारानीला म्हणा. हा किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, ओ दिन भी आए तेरी वृंदावन में आए हम, तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम, मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. महाराष्ट्रात आल्यानंतर माणसाने एकदा तरी आळंदीला जावं. एक महाराष्ट्रात जन्माला येऊन काय केलं पंढरपूर माहित नाही समजून, पाकिस्तानी बेन चुकून महाराष्ट्रात आलेलं आहे. ज्याला महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय तुकोबराय माहित नाही समजायचं हे इराक इराण चीनचं माकड इकडे आलेलं हे महाराष्ट्रातलं नाही. जे ज्याला भारतात राहून वृंदावन माहित नाहीये समजा हे चुकून जपानचं आलेलं हे काही भारतातलं गणित नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, काहीतरी काळ भगवंत चिंतनामध्ये घाला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, ओझ टाका माझ्या पांडुरंगावर. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. तुमचा माझा विश्वास कमी पडतोय महाराज. तुम्ही विश्वास ठेवा माझ्या देवावर. निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला या संसार रूपी नौकेतून पार केल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्हाला एवढंच करायचं, ठाईचं बै सोनी कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवशम सुख होईल दुःखाचे, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. काहीच लागत नाही महाराज. किती सबशिड्या साधू संतांनी दिलेल्या आहे महाराज. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, हीच माझी विनवणी, जोडनिया करतोनी, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव मना अनुदिनी. आणि या जगामध्ये सर्वात सुंदर मार्ग जर कोणी सांगितला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलाय. भक्तिपंत बहु सोपा. इथं या, इथं काहीच गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे. जात परमार्थात नाहीये, जात राजकारणात असते. हा परमार्थात काही लोक जातीवाद करतात तो भाग सोडून द्या. पण याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर करावा विचार, न लगे चिंता कवनाची. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायबाप तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. दुर्गा मातेच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात. मला आनंद वाटतो. रणजित बाबा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. कार्यक्रमाची उपस्थिती, कार्यक्रमाचं नियोजन पाहिल्यानंतर तालुक्याला सुद्धा लाजवलं एवढा गोड सप्ताह तुम्ही सर्व मंडळी केला. आणि खरं सांगू का, असंच जर तुम्ही आश्रमाला जुटले, असंच जर तुम्ही आमच्या रणजित बाबावर प्रेम केलं तर देगलूर तालुक्यात सोडून द्या, नांदेड जिल्ह्यात एक नंबर सप्ताह होईल आपला. फक्त तुम्ही सगळेजण त्यांच्यासाठी उभे राहा. एक सांगू महाराज, धर्माचं काम जर कोणी करत असेल ना तर तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे याचा विचार नका करू. त्याच्या पाठीमागं प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजेत. अरे हा भारत देश एवढा चांगला आहे, आम्ही डॉक्टर अब्दुल कलामांना सुद्धा या देशाचा राष्ट्रपती केलेला आहे महाराज. आम्ही त्यांच्या जातीचा नाही विचार केला, फक्त आणि फक्त त्यांच्या बुद्धीचा विचार केलाय. आम्ही तुकोबरायला जेवढं मानतो तेवढंच कबीर महाराजांना मानतो. आमच्या संप्रदायामध्ये जातीवाद नाही हो महाराज. लोकांना असं वाटतंय जात काय, मला आता कळायला लागलं वंजारी समाज काय म्हणून. नाही तो सोपान आणि मी 25 वर्षापासून मित्र आहे महाराज. एका रूम मध्ये राहिलो, वृंदावनला शिकायला होतो. आता ह्या राजकारणामुळे करायला लागलं की हे वंजारी असतात काय काही, त्यांचं रक्त लाल नाही माझं हिरवं नाही, काही नाही, सगळे एक आहे महाराज.
आम्ही आळंदीला असताना अजून सुद्धा कोणाला माहित नाही कोण कोणत्या जातीचं आहे महाराज. एका मायच्या लेकरासारखं वागणारा हा वारकरी संप्रदाय आहे. अरे जिथं वेश्येच्या मुलीला सुद्धा खांद्यावर घेऊन चाललं जातं, कान्होपात्रासारख्या वेश्येच्या मुलीला जो वारकरी संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो, तो संप्रदाय कधीच जातीवाद करू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, निश्चित संतांच्या सहवासामध्ये तुमचं जीवन घाला. आणि साधूच्या जीवनाशिवाय, साधूच्या संगतीशिवाय माणसाच्या जीवनाला महाराज सुगंधच नाहीये. तुमचं कितीही बिघडलेलं जीवन असू द्या, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी. ज्या साधू संतांनी तुम्हाला मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले, 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी काऊ साधकाच्या हातात दिलाय. आता फक्त आपण एकच करायचं, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे विढोबार कुमार. जय जय विढोबार सर्व हिंदू आहे त्या सर्वांनी हिंदूने हात वर करा. केले 1 मिनिट माझ्या पाठीमागे, एक टाळी, एक बोल. ट्रबल नको वाढू दादा याच रे, ट्रबल एकदम कमी कर, बेस आणि थोडा विकू दे. एका ताला स्वरात फक्त 30 सेकंद सर्वांनी माझ्या पाठीमागे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो, सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिली. समाज आज कोणत्या मार्गाला चालला, काय चालला काही कळत नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार असून सुद्धा लोक एवढ्या अधोगतीला चालले. ज्ञानोबराय तुकोबराय जर महाराष्ट्रात नसते तर लोकांनी काय केलं असतं, मोठा प्रश्न आहे. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. सर्व तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन करू नका बरं. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जातीये. 2 पैसे कमी कमवा, फक्त निर्व्यसनी जीवन जगा. निर्व्यसनी राहणं हा जीवनातला सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठा दागिना आहे. संस्कार
हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन करू नका. उद्योगधंदे करा, व्यवसायाकडे वळा. 4 एकर जमीन असेल तर नोकरी लागण्यापेक्षा, नोकरीच्या मागं पळण्यापेक्षा मी तर या मताचा महाराज आहे, अरे नोकरी दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतः नोकरी देणारे तयार व्हा. त्या दिवशी निश्चित तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. 5 एकर जमीन आहे, 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा, देगलूरला नेऊन घाला. घर बसल्या तुम्हाला 50,000 रुपये महिना पडेल. किती? अरे युपी बिहारचे लोक तुमच्या महाराष्ट्रात येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 50-50, 60-60 लाखाचा आहे. राजस्थानवाले, स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन दररोजचा त्यांचा गल्ला वार्षिक टर्नओव्हर जर पाहिलं तर 2-2, 3-3 कोटीचा आहे. मग जर ते बाहेरच्या राज्यात येऊन इथं येऊन जर ते पैसा कमवत असेल तर आपल्याही मुलांनी निश्चित व्यवसायाकडे वळलं पाहिजेत. मी तर याच्याही पुढे जाऊन बोलील, क्रुझर करून तिरुपतीला जाण्यापेक्षा, गाडी करून ओंकारेश्वर उज्जैनला जाण्यापेक्षा कधीतरी गाडी करून 10-5 पूर्व पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जा. तिथं 2 दिवस मुक्काम करा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. तिथला शेतकरी 2 एकरामध्ये 10 लाखाचं उत्पन्न कसं घेतो हे ज्ञान घेऊन या. निश्चित तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आज आपण खूप डेव्हलप झालेलो आहे. समृद्धी महामार्गासारखे मार्ग झालेले, कोणताच रस्ता खराब राहिलेला नाहीये. आपल्याला इकडं हैदराबादही जवळ आहे, इकडं नांदेडही जवळ आहे. दोन्ही मार्केट महाराष्ट्र लेवल नव्हे, देश लेवलचे आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज सप्ताहासाठी तसं तुम्ही एकत्रित आहात, तसं जीवनभर या हिंदू धर्मासाठी एकत्रित राहा, अशी सर्वांना माझी विनंती आहे. सध्या देशामध्ये लव जिहादचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. इथं बसणाऱ्या सर्व तरुण पोरींना मी तुमचा लहान भाऊ म्हणून मार्गदर्शन करील. 2-3 दिवसापूर्वी आमच्या परिसरात एक घटना घडली. कृष्णादादा, लहानपणापासून एका माणसाने एका मुलीला एवढं प्रेम लावलं, आपल्या मुलीला. एकदम अप्सरेसारखी सुंदर पोरगी होती महाराज, अप्सरेसारखी सुंदर पोरगी. आता 4-5 दिवस झाले ती एका मुलासोबत पळून गेली. बाप ज्यावेळेस कोर्टात गेला तर त्या पोरीने पोलिसाला सांगितलं, माझ्या आईपासून आणि माझ्या बापापासून मला मरणाची भीती आहे. पोरींनो, जी माय माऊली तुम्हाला 9 महिने दिवस गर्भात वागवती, तळ हाताच्या फोडासारखं जपती, अमृताहीपेक्षा पवित्र दूध पाजती, ती माय माऊली कधीच आपल्या लेकराचं वाईट शोधू शकत नाही. फेसबुक वापरा, इंस्टाग्राम वापरा, मोबाईलच्या विरोधातला महाराज नाहीये मी, पण हजारो लोक, मुस्लिम मुलं आपल्या हिंदू मुलांचे अकाउंट काढून आपल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसून अनेक मुलींना घेऊन जाते. पाठीमागं त्या श्रद्धाचं प्रकरण तुम्ही पाहिलं, किती तुकडे तिच्या शरीराचे केले. पाठीमागं दुसरं एक प्रकरण झालं, 25 वेळेस चाकून त्या मुलीवर वार केला. त्या 2 मुलीचे प्रकरण उघडकीस आले. अशा हजारो श्रद्धा गेलेल्या आहेत, त्या कुठं गेल्या आणि काय गेल्या हे सुद्धा माहीत नाहीये. पोरींना माझी विनंती आहे, तुम्ही नाही इंजिनियर झाल्या तरी चालत्या, नाही डॉक्टर झाल्या तरी चालत्या, नाही कलेक्टर झाल्या तरी चालत्या, पण आपल्या चुकीमुळं आपल्या मायबापाचं नाव खराब होईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये घडू देऊ नका. याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाहीये गड्यांनो. म्हणून सर्वांना माझी विनंती, आज एवढा अवघड झालंय, ख्रिश्चन धर्माचा एवढा जोरात प्रचार चालू आहे महाराज. स्लो पॉयझन आहे. त्यांचं टार्गेट 2024 नाहीये, त्यांचं टार्गेट 2029 नाहीये, त्यांचं टार्गेट 2030 नाहीये, त्यांचं टार्गेट 2040 आहे. ज्या दिवशी ते 30%, 40% महाराष्ट्रात होतील. मी आत्ता पाठीमागं गोंदियाला गेलो, आता 2-3 दिवसापूर्वी. 75% परमात्मा एक नावाचा एक तिकडं संप्रदाय त्याच्यामध्ये गेले. ते लोक देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, आईला मानत नाही, बापाला मानत नाही. जेवढे देव घेतात ते पहिले नदीला फेकून देतात. असे अनेक संप्रदाय आपल्या धर्माचं वाटोळ करण्यासाठी जन्माला येत आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या जगात सर्वात सुंदर धर्म जर कोणता असेल तर हिंदू धर्म आहे. घरामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. प्रत्येक माय माऊलीकड आपल्या आईसारखं बघा, बहिणीसारखं बघा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रगट केली. स्वतःच्या बहिणीची भाऊ जशी बोळवण करतो त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून छत्रपतीने तिला वाटं लावलं. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होती. याचं कारण तसा राजा या जगात परत जन्माला येणं शक्य नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्या देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं असलं तर परवानगी काढावं लागत होती. नुसतं म्हणलं ना बनाएगे मंदिर तरी केस होत होती. आता काय अगदी थोडे दिवस राहिले महाराज. 22 जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मी सुद्धा जाणार आहे, तुम्हाला सुद्धा सर्वांना येणं आहे. अख्खी भारत देश
जशी दिवाळी सारखे लोक नटतात त्याच्याही पेक्षा सुंदर नटायचं. एक माणूस म्हणे महाराज एवढं मोठं मंदिर बांधायची काय गरज होती. मी त्याला सांगितलं मूर्खा, ज्या गावामध्ये 25 घरं मुस्लिम समाजाचे असतात त्या गावामध्ये जर 50 लाखाची मस्जिद असते, ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे ते देशाचं राम मंदिर या जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर असलं पाहिजे. एक माणूस म्हणे राम मंदिरात जेवढा पैसा घातला तेवढा जर गोरगरिबाच्या शाळेसाठी तयार केला असता, कॉलेजेस काढले असते तर गोरगरिबाचे मुलं शिकले असते. मी त्या मूर्खाला सांगितलं, म्हणलं मूर्खा, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक आणि युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात, म्हणून पहिलं मंदिर बांधायचं नंतर शाळा बांधायची. आता काय म्हणायची गरज आहे. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से अवधपुरी का धाम. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, अवधपुरी का नाम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. सर्वांनी हात वर करा. एक तारी, एक तारी. ओ हा नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हम नहीं हो सबड़ा दिल में हो जस चाहे कुछ भी हो अल्लाह. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. ओ अवधपुरी का धाम. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. तुम्ही नका म्हणू. प्रभु रामचंद्र भगवान की. आवाज मला नाही आला पाहिजे. प्रभु रामचंद्र भगवान की. आवाज मला नाही आला पाहिजे. आवाज डायरेक्ट मधून हैदराबादला गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे. तुम्ही म्हणसाल हैदराबादला काय, त्याचं नाव नका घेऊ. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अशी जरी की असली तर कोण आपलं काय करणार आहे महाराज. हा, पिंगळा परवा दिवशी येणार आहे आणि आई म्हणायचं तर आता वेळ होऊन गेलेली. त्याचे टार्गेट, त्याचे चार्जेस वेगळे पडतील. ऐका, नाही पिंगळा उद्या त्यानं गायला पाहिजे. आता आहे ना, पिंगळा नसतात मी असतो. काय पिंगळ्यानं परेशान करून टाकलं महाराज. ते खोले महाराज सांगतात, मी गाडी जरी चाललीत लोक म्हणतात पिंगळा चालला. काय देव कोणाला कधी कशावरून प्रसिद्ध करेल काही सांगता येत नाही. गायक का थोडे आहे का महाराज. एक प्रमाण म्हणला कैलास फक्त, मै तो सुध बुध खोई बस. अख्ख्या मोबाईलचं स्टेटस झाला हो महाराज. देवाला कोणत्या दिवशी कोणाला कसं प्रसिद्ध करायचं त्याचा काळ ठरलेला आहे महाराज. बरोबर आहे का नाही. नाही तर गायक का थोडे आहे का महाराज. काही काही ताना मारू मारू परेशान आहे. नुसते घरीच ताना मारतात बायकोजवळ, लोक बोलवतच नाही महाराज. तुमच्यावर एवढं प्रेम करतात संजू दादा, कैलास दादा. उपकार मानले पाहिजेत आणि रात्री या जनतेचं दर्शन घेऊन झोपलं पाहिजेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय तुकोबरायचे उपकार आहे. नाही तर कोण विचारतं महाराज. आपल्याला जर गायन नसतं आलं, मला जर कीर्तन नसतं आलं, कायला असतं म्हशीकडे राहावं लागलं असतं. हले हो, याच्या पलीकडे काय जमलं असतं. ते म्हणतो मी बकऱ्या घेतल्या असत्या. बरोबर आहे. आता माझी सर्वांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना फक्त माझी विनंती, पुराण सर्व काही करा, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार बसा बसा खाली आता उठू नका सूचना होईपर्यंत कोणी उठू नका तळप त्याहून हात आणि रखरख रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. दुर्गा मातेचा हा उत्सव एकदम नजर लागावा एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय आणि मला आनंद वाटतोय महाराज. प्रत्येक कीर्तनकाराचं यजमानपद वेगळं वेगळं घेतलेलं आहे. ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे. आम्हा सर्वच कीर्तनकार मंडळीवर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे परमपूजनीय रणजित महाराज बाबांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या पखवाजाने वेळ लावलंय असे असणारे आमचे कृष्णा दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला माझे परम मित्र आम्ही लहानपणी शिकायला सोबत होतो. जेवढं कृष्णा महाराजांचं नाव आहे तेवढंच आमच्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांचं खूप सुंदर नाव आहे. वय लहान पण कीर्ती महान आमचे विठू दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे हरिभक्तपरायण आमचे संजू दादा आहेत. ज्यांच्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला मोहिनी घातली असे असणारे आमचे कैलास महाराज पवार. आपल्याच भागातील हे सर्व दिग्गज गायक महाराज मंडळी कोणते पांचाळ महाराज आहेत. सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे गोजेगावकर साहेब त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. जेवणाचं नियोजन तिकडंच होतं पण मी सकाळी खूप लांबून आलो आणि इथंच यायला मला 8:45 झाले. उगा अर्धी चपाती खाल्ली आणि लगेच कीर्तनाला सुरुवात झालं. आमच्या सर्वच कीर्तनकार मंडळीवर त्यातल्या त्यात माझ्यावर विशेष प्रेम आहे बरोबर आहे का नाही. तेही आहे त्यांचे चिरंजीव आमचे दादासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.